नमस्कार. निरोगी आयुष्य जगायचं तर काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आज आपण अशाच काही महत्वाच्या सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या इतक्या सोप्या आहेत की आपल्या आयुष्यात एक खूप मोठा आणि चांगला बदल घडवू शकतात. चला तर मग सुरू करूया. असं कधी होतं का की रात्री मस्त 7-8 तास झोप झालीये, पण सकाळी उठल्यावर अजिबात फ्रेश वाटत नाही, उलट दिवसभर थकल्यासारखं वाटतं? अनेकांना ना रोजच्या आयुष्यात हा ताण आणि ऊर्जेची कमतरता जाणवते, आणि या सगळ्यामागे खूप मोठं कारण लपलेलं आहे. याचं मूळ कारण खरं तर आपल्या रोजच्या सवयीमध्येच दडलेलं असतं. आपण कळत नकळत अशा काही गोष्टी करत असतो ज्यांचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो. आरोग्य सुधारायचं म्हणजे काहीतरी खूप मोठं करायला पाहिजे असं अजिबात नाहीये. खरं तर आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयीच आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फरक घडवून आणतात. बघूया तरी हे कसं होतं. आपलं दीर्घकालीन आरोग्य हे कधीतरी केलेल्या भारी व्यायामाने किंवा कडक डायटिंगने नाही बनत, तर ते दररोज सातत्याने पाळलेल्या छोट्या छोट्या सवयींनी बनतं. सातत्य हाच खरा मंत्र आहे. आणि हे सातत्य येतच स्वयंशिस्तीतून. याचा अर्थ एकदम सोपा आहे. आपली इच्छा असो किंवा नसो, जे करणं गरजेचं आहे ते करायचंच. याच स्वयंशिस्तीमुळे चांगल्या सवयी आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून जातात. आपल्या निरोगी आयुष्याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा खांब म्हणजे आपण आपल्या शरीराला काय देतो. हो, म्हणजे आपला आहार आणि पाणी. आपलं शरीर जवळपास 70% पाण्याने बनलेलं आहे. त्यामुळे शरीरातले विषारी घटक बाहेर काढायला आणि ऊर्जा टिकवून ठेवायला रोज कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी प्यायलाच हवं. एक गंमत म्हणजे आपलं शरीर अनेकदा तहान आणि भूक यातला फरक ओळखू शकत नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा भूक लागल्यासारखं वाटेल ना, तर आधी एक ग्लास पाणी पिऊन बघा. आपल्या जेवणात ना विविधता असणं खूप महत्वाचं आहे. जेवढ्या वेगवेगळ्या रंगांची फळं आणि भाज्या आपल्या ताटात असतील, तेवढी जास्त पोषक तत्व शरीराला मिळतील. त्यामुळे फक्त पोळी भाजीवर न थांबता आहारात कडधान्य, डाळी आणि सुकामेवा यांचाही नक्की समावेश करा. चांगलं खाणं जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच हानिकारक पदार्थ टाळणंही गरजेचं आहे. एक सोपं नियम लक्षात ठेवूया. जे पदार्थ पाकिटात येतात किंवा लगेच तयार मिळतात, त्यात साखर, मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्हज भरपूर असतात. हे आपल्या शरीराला हळूहळू आतून नुकसान पोहोचवतात. बरं, योग्य आहार तर झाला, पण त्यानंतर शरीराला योग्य हालचाल आणि पुरेशी विश्रांती देणंही तितकंच महत्वाचं आहे. हे दोन्ही मिळून आपल्या शरीराचं एनर्जी सायकल म्हणजे ऊर्जा चक्र एकदम संतुलित ठेवतात. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की आठवड्यातून किमान 150 मिनिट तरी मध्यम स्वरूपाचा व्यायाम करायलाच हवा. आता 150 मिनिटं म्हणजे जास्त वाटेल, पण सोपं आहे. आठवड्यातून फक्त 5 दिवस रोज अर्धा तास जरी व्यायाम केला तरी पुरेसा आहे. आणि व्यायाम म्हणजे रोज जिममध्येच गेलं पाहिजे असं काही नाहीये. साधं जेवणानंतर 5-10 मिनिटं शतपावली केली ना, तरी पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहायला मदत होते. आता ऊर्जेच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलूया, आणि तो म्हणजे झोप. शरीराची दुरुस्ती व्हायला, जखमा भरून यायला आणि दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा ताकद मिळवायला रोज रात्री 7 ते 8 तासांची शांत झोप खूप आवश्यक आहे. झोपेला कधीच कमी समजू नका, कारण अपुऱ्या झोपेमुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. जेव्हा आपण शांत झोपतो ना, तेव्हाच आपलं शरीर स्वतःला रिपेअर करण्याचं महत्त्वाचं काम करत असतं. आपलं शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेली आहेत. त्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. चला पाहूया तणाव आणि आपली रोजची दिनचर्या यांचं व्यवस्थापन कसं करता येईल. आजच्या धावपळीच्या आयुष्यात तणाव येणं तर स्वाभाविक आहे, पण त्यावर नियंत्रण मिळवणं पूर्णपणे आपल्या हातात आहे. दीर्घ श्वास घेणं, थोडा वेळ ध्यान करणं किंवा आपल्या आवडीचा एखादा छंद जोपासणं यासारख्या सोप्या उपायांनी तणाव खूप कमी करता येतो. आणि ही तर एक खूप सोपी पण जबरदस्त प्रभावी सवय आहे. सकाळी फक्त 10-15 मिनिटं कोवळ्या उन्हात बसल्याने आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ म्हणजे बॉडी क्लॉक व्यवस्थित सेट होतं, मूड सुधारतो आणि रात्री छान झोप लागण्यासही मदत होते. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं थोडक्यात एकत्र आणूया. या सगळ्या सवयींना एकत्र करून एक उत्तम दिनचर्या कशी बनवता येईल ते आता बघू. थोडक्यात सांगायचं झालं तर योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप,
तणावाचं व्यवस्थापन आणि एक शिस्तबद्ध दिनचर्या हेच ते 5 स्तंभ आहेत ज्यावर आपल्या निरोगी आयुष्याची मजबूत इमारत उभी राहते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सवयी फक्त आजारांपासून दूर ठेवत नाहीत, तर त्या आपल्याला एक उत्साही आणि आनंदी आयुष्य जगायला मदत करतात. आजार झाल्यावर त्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी आधीच काळजी घेतलेली कधीही चांगली, नाही का? तर या 5 सवयींपैकी अशी कोणती एक सवय आहे जी आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात सगळ्यात आधी आणायला पाहिजे? यावर नक्की विचार करा आणि आपल्या आरोग्याच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात आजपासूनच करा. आजच हील विथ सोनालीला सबस्क्राईब करा.